नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जळगाव जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या पुतळा पूजन 172 ठिकाणी होत आहेत आणि प्रतिमा पूजन 496 ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यासोबत नियोजित मिरवणूक आहे 464 मिरवणुका नियोजित आहेत आणि त्याच्यापैकी मोठा मिरवणूक सर्व तालुका ठिकाणीवर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बंदोबस्ताची सर्व तयारी केलेली आहे. आणि आपला जळगाव जिल्हा पोलीस दलाचा जवळपास 3000 कर्मचारी आणि 170 पोलीस अधिकारी, त्याच्यासोबत 2100 होमगार्ड आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यासोबत 2 प्लटून SRPFचा फोर्स देखील आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यांना आवश्यकताप्रमाणे आम्ही सर्व ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासोबत जे खास करून जे मोठ्या मिरवणुका आहेत त्याच्यामध्ये जळगाव शहरामध्ये काय काय मिरवणुकासाठी काय काय ठिकाणी आम्ही ट्रॅफिक डायव्हर्सन आणि ट्रॅफिक स्टॉप करतायत आणि जे स्टॉप करणाऱ्या ठिकाणी आहे ते सायंकाळी 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत आम्ही स्टॉप करतायत. त्या ठिकाणी ज्या पॉइंट्सवरती आम्ही ट्रॅफिक बंद करतायत आणि इतर ठिकाणी मी डायव्हर्ट करतायत त्या 5 पॉइंट्स आहे मी आता वाचते. पहिला आहे गोविंद रिक्षा स्टॉप आयफोन वालांचा जवळ, दुसरा शिवाजीनगर उड्डाणपूल स्टार्ट पॉइंट, टॉवर दक्षिण बाजू आणि खैरनार ऑप्टिकल ते एक साइडनं आणि नेहरू चौक असं 5 ठिकाणी आम्ही ट्रॅफिक स्टॉप करतोय आणि इतर ठिकाणी मी ट्रॅफिक डायव्हर्ट करतोय. आणि इतर भुसावळमध्ये देखील आणि इतर जे तालुका प्लेसमध्ये आवश्यकतेप्रमाणे ट्रॅफिक बंद करून तेवढं जेव्हा मिरवणूक चालू असतील तेवढं पुरतं आम्ही डायव्हर्ट करणार आहे. मिरवणूक सर्व शांततेत पार पडावी यासाठी आपण जिल्हावासीयांना काय आवाहन करू? आम्ही सर्व मिरवणुका जिथं जिथं आयोजित होत आहे सर्व आयोजकांसोबत आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहे आणि त्याच्यासोबत पीस कमिटीचं देखील आम्ही मिटिंग घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जे दिलेलं परमिशन प्रमाणे दिलेलं नियोजित रूट मध्ये तुम्ही मिरवणुका काढा आणि तुम्ही मिरवणूक काढत असताना दुसरा कोणाला त्रास होणार नाही आणि असं तेवढं तुम्ही लक्ष ठेवा आणि शांतता भंग होईल असं कोणतंही कृत्य कोणी करू नये असे मी सर्वांना आवाहन करू इच्छिते.